पंढरीनाथ भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र महाराज की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। योगीराज निवृत्तीनाथ महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। पार्वती पदे शिव हर महादेव। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। ऐसे बोलता कपी केसरी गंधर्व सरसावले भारी। केवडी समसुग्रीवाची थोरी औषधी रात्री नेव आला। असो पवित्र आणि पावन असलेली रेणकापूर या गावची भूमी आणि या भूमीवर चालत असलेला अखंड रामायण आणि आज युद्धकांडातील रामायणाच्या 7 कांडातील आता हे शक्तीचे म्हणजे 7 अध्याय आणि त्याच्यातल्या 4थ्या अध्यायातली सेवा हे आमच्यासारख्या आम्हालाकडे आलेली आहे। असो काही हरकत नाही। गौरीनंदन गणेश अंजनी सुखानमत्राया गुणाईनंदन श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज कौशल्या पुत्र रघुनंदन आणि माझ्या माता पित्यांना आणि माझ्या गुरुंना नमस्कार करून बसलेल्या मायबाप श्रोते मंडळीच्या चरणी नतमस्तक होऊ। जशी मला हनुमंतरायाने रामरायाने बुद्धी देईल तशा प्रकारे कथा लवकर लवकर वेळ झालेले लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतो महाराज। सकळ सैन्य सरसावले मारावया सिद्ध झाले। गदा परे गती कट भाले वर्ष लागले समकाळे। असो महाराज माझ्या हनुमंतरायाने द्रोणागिरी पर्वतावर औषधी घेण्यासाठी आले होते महाराज। त्या ठिकाणी 14,000 गंधर्व होते, 1 नाही 2 नाही महाराज। ज्याच्या हातात जे शस्त्र सापडलं ते शस्त्र घेऊन माझ्या हनुमंतरायाला मारण्यासाठी तिथं आले आणि आल्याबरोबर आता मारावं म्हणलं एवढ्यामध्ये चौपासी धावती सैरा होता गंधर्वाड धरा। आकळा वया वानरा करीती खरा पुरुषार्थ। आता एकुलता एक माझा हनुमंतराया होता आणि हनुमंतरायासोबत युद्ध करण्यासाठी किती होते? 14,000 होते महाराज। आणि एका हनुमंतरायाला मारण्यासाठी एवढ्याची काय गरज असेल महाराज? काही गरज होती का? एका माणसाला मारणाऱ्या 14,000 माणसाची काय गरज आहे हो? काही गरज नाही ना। पण या ठिकाणी एका हनुमंतरायाला मारण्यासाठी रात्री अपरात्री 14,000 गंधर्व हनुमंतरायाला मारण्यासाठी पुढे आले। गंधर्व मिनले 14 शस्त्र एकला एक कपिंद्र। क्रोधा चढला दुर्धर करू संहार आदरीला। होता महाराज 14,000 गंधर्व मारण्यासाठी आले। आल्याबरोबर हनुमंतरायाला राग आला बरोबर रूपे वाढला दारुण रोमे थरकती संपूर्ण। भयानक दिसे चिन्ह कपिंद्र जान खवळला। राग आल्याबरोबर माझ्या हनुमंतराय अगोदर कसा होता? लहान होता महाराज। आता खूप मोठा झाला आणि मोठा झाल्याबरोबर माणसाला राग यावा महाराज। आणि राग आल्यावर बघावं माणसाकडं माहिती त्याच्या अंगावरचे केस आहेत ना असे आडवे पडले जातात पण उभे ताट उभे टाकतात महाराज। उभे टाकतात ना मग तशा प्रकारे माझ्या हनुमंतरायाच्या अंगावरचे केस ताट उभे टाकले। एक मुष्टी घाते मारिले एक दाता तळी रगडिले। उरले ते पुच्चे बांधिले मग पटिले खडकेसी। असं महाराज माझ्या हनुमंतरायाने एकाला दाढी खाली घेतलं एकाला पाया खाली घेतलं महाराज असं मारलं आणि म्हणलं बाबा 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 म्हणले एवढे आणि एवढ्याला एकाला मारल्यावर 1 महिना लागेल म्हणले। शक्तीची आरती कवा होईल याच्यासाठी माझ्या हनुमंतरायाने काय केलं? शेपटामध्ये 14,000 बांधलं
कडव्याचा भारा बांधला तसं आणि गर गर फिरवला आणि फिरून मारत तिकून आला आल्याबरोबर मिळवला रेणकापूरला लई काळीची जमीन आहे म्हणला. मला कशी काय कळलं? वेळे सत्वर मारिले 14 सहस्र केला राम नामे बुभुकार विजयी कपिंद्र स्वय झाला 14,000 जगाचा काढला माझ्या हनुमंतरायाने आणि त्या ठिकाणी त्या युद्धात विजय मिळवला. ज्याचे मुखी रामस्मरण विघ्न त्याचे वंदी चरण कळी काळ स्वय आपण नित्य नमन त्यास करी. मला त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आहे, ज्याच्या मुखामध्ये गुरुचं नाव आहे, ज्याच्या मुखामध्ये आईवडिलाचं नाव आहे महाराज, त्याच्या पुढे विघ्न काहीच करू शकत नाही. त्याच्या गादी लोटांगण वंदीन चरण डोळ्याला पाहिजे रूप तुझे आवा लोटांगण घातला काळाने ऐसा नामधार कवीर विजयी झाला कपिंद्र नामे गरजो निसत्वर औषधी बहार पाहत माझ्या हनुमंतरायाला तिथं विजयी झाला. सगळ्याचा काटा काढला 14,000चा आणि आता मला कार्य आपल्याला काय करायचंय औषधी घेण्यासाठी आले नाही म्हणत औषधी बघू लागला. पर्वताचे शिखर पाहत औषधी भार ससानवती गोचर तेने कपिंद्र खवळला. माझ्या हनुमंतरायाला द्रोणागिरी पर्वतावर उभा टाकून औषधी बघू लागला पण औषधी काही दिसेना गेला. त्याच्यामुळे हनुमंतरायाला राग आला. साळे मांडिले पर्वते दिसोने ती औषधी के नेने माझ्या पराक्रमाचे सामर्थ्य याचे पाहू पा. हनुमंतरायाला सांगितलं हे पर्वत जे आहे ना मला धोका द्यायला ना अरे बाबा मला माझ्या सोबत हा मग याला थोडस माझी ताकद याला माहित नाही थोडस दाखवू काय की मनोनी खवळला मानसी तव औषधी देखिल्या पश्चिमेसी धावोनी गेला त्या पासी तव पूर्वेसी देखिल्या. असो मग माझ्या हनुमंतरायाला राग आला. आता पर्वताचीच बघतो मला एवढ्या मध्ये पर्वताला काय केलं पूर्वेकडे औषधी दाखवल्या मला पूर्वेकडे आणि तिकडी औषधी बघितल्या बरोबर हनुमंतराय तिकडी बघतोय तिकडी जातोय तर तेवढ्यामध्ये पश्चिमेला दिसल्या उत्तर दक्षिण समासा बघा पर्वत लकलकीत वानर विस्मित झाला तेथ काय तेथ करावे. त्यावेळेस पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर भारत चौबल आजच्या पर्वतावर पूर्ण भारत चम 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 औषधी करू लागल्या. करत असताना हनुमंतराया म्हणला आता काय करावं गडे म्हणले औषधी कोणत्या हे तरी बघावं. औषधी म्हणून धरू जाय तव झाडोरा कैसा काय तो सांडोनिया नकी पाह्य तव तेही होया तैसेची. माझ्या हनुमंतरायाने औषध आहे म्हणून धरू लागला भारत. आता या वनस्पती आहे आता तोडावं उपटावं ही औषधी पण ते करत असताना हातामध्ये महाराज औषधी येईना गेल्या. ऐसा झाला खे दक्षिण नवेची औषधेचे दर्शन चिंता तुराती उद्विग्न काया पण बोलत. त्यावेळेस हातामध्ये औषधी येईना गेले महाराज. एक नसल्यामुळे माझ्या हनुमंतरायाला चिंता पडली काय करावं या ठिकाणी विचार करू लागला. आजी जितुका पुरुषार्थ केला तितुका अवघा वाया गेला कपटी राक्षस भेटला तोही मारिला वायाची. त्यावेळेस माझ्या हनुमंतरायाने मनामध्ये विचार केला कुठं द्रोणागिरी
पर्वतावर उभा टाकून म्हणजे बापरे मला एवढा मी वीर असून एवढा बलवान असून आणि मी एवढे राक्षस भेटले तेवढ्याला मारलो आणि या द्रोणागिरी पायथ्याशी असलेला काळने मी राक्षस एवढा मोठा आब्याच्या बघा राक्षस यालाही मारलो पण काही उपयोग पडला नाही दुष्कर कर्म केली यावघीच वाया गेली औषधेनी बुडी दिधली शक्ती झाली तेही वृथा असं मला सगळं कार्य केलं एवढं कार्य केलं पण अवघा वाया गेलं पण काय करावं औषधीची ओळख पटना गेली सुग्रीवा काय मुख दाखव श्रीरामचरण कैसे पाहू अंगदा काय उत्तर देऊ दिला दुराव शोभेल मलाच काय सांगू म्हणलं तिथं जाऊन सुषण वैद्याला काय सांगू आता औषधी न्यायला गेल्यावर मी निजाभिमान केला पाही औषधी आणि नाव घ्याही श्रीरामन साहे हे काही अहंता सर्वही घातक मी थोडासा हनुमंतरायामध्ये विचार करू लागला की बाबाला म्हणलं मी रामापुढे थोडासा अभिमान केला की मी आता जाईल आताच्या आता औषधी आणत एवढा अभिमान केला म्हणून मला या संकट अहंता कर्मसिद्धी नावाच्या अहंता मूर्खला गळे स्वर्गीच्या हंता सारण पावे वेदांच्या हंता साच घातक माणसाला अभिमान करू नये अभिमान जर केलं तर एवढं घातक आहे अभिमान एवढं घातक दुसरं कोणतीच गोष्ट अहंता न साधे स्वामी कार्य अहंतेने साधन हत होय अहंता यशन लाहे ते होय अहंता कोणतंही कार्य होत नाही अहंता नवे चित्त शुद्धी अहंता नवे साधन सिद्धी अहंता नवे सत्व शुद्धी अहंता त्रिशुद्धी घातक अजून मला त्या ठिकाणी सांगितलं की बाबा अहंकारामुळे आपलं चित्त सुद्धा शुद्ध राहत नाही महाराज आता मला सांगा एखाद्या विहिरीमध्ये समजा एखादी कुत्रा पडलं किंवा प्राणी पडला आणि घाण झाली महाराज आणि शेतकऱ्यानं 5 वेळेस मोटर लावून पाणी बाहेर काढलं पण त्या प्राण्याला बाहेर काढलं नाही किती घाण बाहेर निघल महाराज निघल का काही नाही निघणार महाराज तसं अभिमान अगोदर बाहेर काढावा लागतो काही कसुक नव्हे देखात्वा नव्हे पार्थिक अहंता भोगजे नरक अहंता घातक जगा झाली नरकाला जातोय असं गावा मला सांगू हे लागले अहंता मी आपण श्रीरामा समुख केली दान त्याने नागोलो संपूर्ण आयुष्याचे मी अभिमान केला अहंकार केला की बाबा आताच्या आता जातो औषधी घेऊन येतो असं मी माझ्या रामासमोर बोलल्यामुळं मला हे घडलं मनती हनुमान पामर नेने औषधी संभार किती आणले कतवार पाले खाई मरकट भाराभर तरी हे झाड तोडून गेले महाराज आणि ती जर औषधी निघाली नाही सुशर वैद्यानं जर सांगितला हे नव कामाची वस्तू एक ना धड भाराभर चिंध्या महाराज अहो मोठ्या पाटलाचं लग्न आहे आणि लग्नामध्ये वराडी मंडळी आली पाहुणे आले युवाई आले जावाई आले सगळे आले आणि नवरी झाली नाही काय कामाच लागलं का लग्न तशा प्रकारे महाराज ठिकाणी जर याच्यामध्ये जर औषधी कामाची वस्तू जर निघाली नाही ना तर मला म्हणतील पाण्या खाणारा ह्याला काय कळतंय काय विचार करू आता उपडोनी वनस्पती समजता भारा बांधून या नेता उपसहता एवढं मोठं जरी भारा बांधून देणार कामाची वस्तू नसल्यामुळं काय कामाचं धाव पावगा श्रीराम माझा प्राण करी क्षमा पडिलो संकटी दुर्गमा सर्वोत्तमा पाव वेगी माझ्या हनुमंतरायाला थोडीशी बुद्धी सुचली महाराज कुठं द्रोणागिरी पर्वतावर आणि सांगितलं की बाबा आता देवाचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला मग त्यावेळेस माझ्या हनुमंतरायाने रामाचं नाव घेतलं देवा धाव पावले आता तूच बुद्धी दे आणि तूच मला सांग बाबा आता काय करू मी तुझे निज बाळक ज्ञान बुडाती उत्कंठ क्षमा करोनी सकळीक कृपावशक करी मज करा
क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध माझ्याकडून अपराध घडलेला आहे देवा आणि कनवाळू करपाळू फक्त साधू संत आणि मायबाप आणि गुरु असते महाराज दुसरं कोणी नसतंय म्हणून देवा माझ्यावर कृपा करा आणि मला चांगली बुद्धी द्या ऐसी उत्कट चिंता करिता दया कपिनाथा श्रीराम आठवला सीता करिता दया करिता बुद्धिदाता निज भक्ता असो मला माझ्या हनुमंतरायाने रत्नागिरी पर्वतावर असं विचार करत असताना बुद्धीचा दाता बुद्धीचा मालक कोण प्रभू रामचंद्र आहे आणि देवाने बुद्धी दिली कसली बुद्धी दिली सांगो पुढे तो काया वाचा म्हणेसी शरण गे श्रीरामासी क्षणादे सोडवी त्यासी राम भक्ता आपण देवाची भक्ती भाव बळे आकळे एरवी नकळे करतळी आवळे तैसारी भावेनं जर आपण जर भाव ठेवला देवावर घालून या भार राहिलो निश्चित निर्मिली संती विठ्ठोबासी जर आपण देवावर भार घालून जर देवाचं नाव घेतलं ना एका क्षणामध्ये आपल्याला सोडवतो बुद्धीची बुद्धी आपण तरत मारगुनंदन तिने होनी प्रसन्न कपी नंदन प्रबोधिला रामप्रभू आहेत असा माझ्या हनुमंतरायाने विचार करू लागला गजेंद्र गाय धरिला सदा संकटी स्मरला भगवंता काकुल तेवढी तत्वरता घालोनी तत्वता उतरिला माझ्या भगवंताने मारत मुख्य प्राण्यानं नाव घेतलं हो देवाचं आवा हत्तीला काय केलं भारत दयाचं मगर बाहेर जात नाही आणि बाहेरचा हाती तळ्यामध्ये येत नाही गंगाचा भारत फक्त पाणी पिण्यासाठी येतोय आता ती कथा सगळ्यालाच माहिती होऊन गेली आहे भारत मगरीला पाय धरला आवो भक्ताचा तर उद्धार माझ्या देवाने केला पण भक्ताचं पाय धरणाऱ्यांचा उद्धार झाला हनुमाना गणनामधारा गणामे पावला रघुकुल टिळक कपी सबुदी स्फुरली चोख सत्वर देख सरसावला माझ्या हनुमंतरायाला सद्बुद्धी दिली आणि दिल्याबरोबर हनुमंतराया पुढे सरकले मने एवढी कायसी चिंता मी भ्रांत का झालो आता सगळा पर्वताची तत्वता नेऊ सर्वथा उचलोनी माझ्या हनुमंतरायाने रत्नागिरी पर्वतावर उभा टाकून विचार करू लागला म्हणले बापरे म्हणले मी एवढा का चिंतित झालो काय झालं गेलं म्हणलं काहीच नाही म्हणलं माझ्यामध्ये ताकद आहे एवढं पर्वतच उपटून देतो म्हणले सुसेन वैदराज जेथे ओळखी औषधीचे उठविला सौमित्रा ते अर्धक्षण लागता मी जर हे पर्वतात घेऊन गेला तिथं सूचन व्हायचे डॉक्टर आहे त्याला लागल ती औषधी येईल ओळखील आणि औषधी ओळखून घेईल आणि माझ्या लक्ष्मणाला उठवेल जरी विलंब करूया उदया येईल भागवता शक्तीवर अद्भुत कार्य समस्त नासेल जर मी विचार करीत या रत्नागिरी पर्वतावर जर थांबलो आणि सकाळी जर सूर्य उगवला ना तर एवढं केलेलं रात्रभराची मेहनत वाया जाईल पर्वते मांडिले सळपाहो आदरले माझे बळ औषधीला पिवल्या सकळ मज केवळ गोवावया या औषधाला माझ्या सोबत महाराज काय करावं माझ्या खात्याकडे मला माझ्या सोबत आणि हे पर्वत याला माहित नाही मला माझी ताकद किती आहे हाही मिनला रावणासी आदरल्या महासी उपडून याच्या गंधासी औषधे श्री नेईन हनुमंतरायाने विचार केला अरे बाबा म्हणलं ह्याला रामाची पाठी सोडून रावणाच्या पाठीत गेलेलं आहे कोण हे पर्वत याला दाखवू काय घे म्हणलं आता ऐसा करोनी विचार गेला राम नामे भोगार कपिनले सुरासुर चराचर भयभीत असा विचार करून माझ्या हनुमंतरायाने तो रत्नागिरी पर्वत उठला उठत असताना आवाज हा त्याच्यामुळे सो गुळे तिथले जे प्राणी होते ना त्याला धचकात बसला महाराज काय झालं कडे बोले पूज्य गुंडालिले पुढे खाते शिखर कवळिले हाते
अंदोदिता पर्वताते भूते आकांते बरोबर सगळा आवाज झाला आणि त्या पर्वत उपटत असताना जो आवाज झाला ना त्या आवाजामुळं सगळे महाराज चिंता पडली. काय भूकंप झाला की करोनिया राम स्मरण वेगी उपरिता गिरी द्रोण धन धनिले त्रिभुवन शेष फन तडकला. माझ्या हनुमंतरायाने शेपटीला वेढा दिला महाराज पर्वताला. दिल्याबरोबर देवाचं नाव घेतलं कोणाचं रामाचं आणि नाव घेऊन पर्वत उपटिला महाराज. उपटिल्या बरोबर तिन्ही लोकांमध्ये आवाज ऐकू आला. आवाज काय म्हणले बाबा म्हणले गला निले पाताळ हडबडले लोकपाळ वनदेवता खळबळ केला कल्लोळा सकळी की. असो बरंच खाली पाताळामध्ये आवाज झाला. वनदेवता कळ 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 करू लागल्या. भेरे पळाली वनाच्या रजनी रंगली गिरी कंदरे ससे मैसे तरसत गेले चौफेर कळकळती. असो बरंच हे तिथले जवळपासच्या जंगलामध्ये जेवढे प्राणी होते महाराज तेवढे सगळ्याच्या आवाजामुळे सैरा वैरा धावून लागले. हा समाज गजांचाडते व्याघ्राचे सिंहनाद सिंहाचे देणे दचके लोक लागले. सिंह ओरडू लागले. महाराज सगळे रडू लागले. म्हणजे झालं काय आदोळल्या डुमवळी भूते कांतली सकळी त्याही दाती तणे धरली शरण आली कपिसी. असो महाराज या ठिकाणी आता शरण कुणीतरी जावं लागलं ना महाराज. एवढं मोठं कार्य एवढा मोठा आवाज धासल तरी कशाचा. दिशा लंगिल्या पक्षी कुळी सरपरी गाल्या पाताळी पित्याच्या बसली टाळी दात खिळी महाराज सर्प होते त्या पाताळामध्ये निघून गेले. बाकीचे वन्य प्राणी इकडे तिकडे पळून गेले. कशामुळं हे पर्वत उपटल्यामुळं आवाज झाल्यामुळं. कश योजने विस्तार पंचयोजने उंची थोर ऐसा पर्वत सविस्तर कपिंद्रे सत्व पडिला. असो महाराज या ठिकाणी आता काळनेमी किती उंचीचा होता महाराज. 40 कोस उंचीचा होता आणि 20 कोस रुंदीचा. पर्वत किती आहे महाराज 40 कोस रुंदीचा 20 कोस उंचीचा आहे. एवढा मोठा पर्वत माझ्या हनुमंतरायाने सहज उपटिला. फळे आकळून पाही पर्वत उपडिला दोन्ही पाही गगना उसळला लवला ही क्षरम नाही अनु मात्र. माझ्या हनुमंतरायाने एवढा मोठा पर्वत सहज उपटिला आणि उपटिला बरोबर हातावर घेतला आणि आकाश मार्गाने जाऊ लागला. छत्राक झेली बाळक गज सुंडा दंड कमळ देख तैसा चालला कपिनायक गिरी अलौकिक उपडोरी. असो महाराज माझ्या हनुमंतरायाने महाराज एवढा मोठा पर्वत हातावर घेताना आकाश मार्गाने जाऊ लागला महाराज. आणि जात असताना कसं महाराज एखाद्या लेकरानं चेंडू खेळावं किंवा एखाद्या हातीनं कमळाचं फूल त्याच्या सोंडामध्ये घ्यावं आणि सहज चालावं. लेकरू एवढा मोठा चेंडू घेतोय त्याला आवरणं तरी तो चालतो महाराज. आई वडिलांपासून तो घेतोय. तशा प्रकारे माझ्या हनुमंतरायाने एवढा मोठा पर्वत हातावर घेऊन आकाश मार्गाने जाऊ लागला आणि आम्ही आकाश मार्गाने पाठवून दिलेलं. आता पुढची जी कथा आहे ते पुढची येणारी जोडी अतिशय गोड आहे आणि येणारी जी जोडी आहे ती सुद्धा आपल्या खूप आवडीची आहे आणि त्यांच्या रसाळ मुखातून आपल्याला पुढची कथा ऐकायला मिळणार आहे. महाराज आपल्याला बोलवलं आम्हाला निमंत्रण दिलं याबद्दल रेणकापूर या गावचं आम्ही आभारी आहोत. आणि झालेली वेळी वाकडी सेवा हनुमंतरायाच्या चरणी रामरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की
की जय कपिवर्य महारुद्र महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय